दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा 1386 किलोमीटर लांब 8 लेनवाला राजमार्ग आहे, जो भारताच्या दोन महत्त्वपूर्ण शहरांच्या मधले अंतर कमी वेळेमध्ये पूर्ण करून देईल। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेची आधारशिला 9 मार्च 2019 साली केंद्रीय सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरींनी ठेवली होती। या एक्सप्रेसवेच्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी। हा एक्सप्रेसवे दिल्ली ते मुंबई 1300 किलोमीटर लांब ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे। ह्या एक्सप्रेसवेला बनवण्यासाठी 1 लाख करोड इतका खर्च येईल असे सांगितले आहे। हा एक्सप्रेसवे पहिल्या चरणामध्ये 8 लेनचा निर्माण होत आहे, जो भविष्यात 12 लेन होईल। ह्या एक्सप्रेसवेमुळे 12 तासामध्ये दिल्ली ते मुंबई पोहोचू शकेल। ह्या एक्सप्रेसवेमध्ये छोटी वाहने जास्तीत जास्त 120 किलोमीटर गतीने चालतील। हा एक्सप्रेसवे DND म्हणजेच दिल्ली नोएडा डायरेक्ट फ्लायवे पासून सुरू होऊन मुंबईमध्ये JNPT कंटेनर पोर्ट पर्यंत समाप्त होईल। हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रामध्ये मुंबई, गुजरातमध्ये गांधीनगर, राजस्थानमध्ये जयपूर, हरियाणामध्ये चंदीगड आणि दिल्लीमध्ये नई दिल्ली मधून जाणार आहे। ह्या मार्गामध्ये काही मोठ्या शहरांमधूनही एक्सप्रेसवे जाणार आहे, जसे की अहमदाबाद, उदयपूर आणि गुडगाव हे असू शकतात। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे दिल्लीमध्ये 9 किलोमीटर, हरियाणामध्ये 130 किलोमीटर, राजस्थानमध्ये 373 किलोमीटर, मध्य प्रदेशमध्ये 244 किलोमीटर, गुजरातमध्ये 425 किलोमीटर आणि महाराष्ट्रामध्ये 174 किलोमीटर अशी एक्सप्रेसवेची लिंक असेल।